हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। आज मी तुम्हाला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटची एक्सरसाइज सोडवते। आपण त्याच्यातला प्रॅक्टिकल नंबर 5, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5वा, पेज नंबर 209 वरचा हा प्रॉब्लेम सोडवून दाखवणार आहे। फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ॲज ऑन 30 जून 2019. क्रेडिट बॅलन्स ॲज पर पासबुक 20,000. आता क्रेडिट बॅलन्स दिलाय ॲज पर पासबुकच्या क्रेडिटला, ह्या पासबुकच्या क्रेडिटला रिसीट साईडला, ओव्हरड्राफ्ट असतं तर पेमेंट साईडला घेतलं असतं, इथं आहे रिसीट साईडला म्हणून इथं लिहून घेतलं। बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, याला नंबर 1 दिला 20,000। त्याच्यानंतर सेकंड नंबर, अ चेक फॉर 3,500 was issued and paid by bank, recorded in passbook as 5,300। म्हणजे इथं अमाऊंट चुकली आहे मित्रांनो। 3,500चा चेक दिलेला आहे जो आपण पासबुकमध्ये 5,300 रेकॉर्ड केला आहे। मग 5,300 मधनं 3,500 लेस करायचं आहे आणि 1,800 जास्त दिलेला आहे। म्हणजेच इथं पेमेंट साईडला आपण पेमेंट साईडला लिहितो, तेच आपल्याला पासबुकच्या क्रेडिटला रिसीट साईडला घ्यायचं आहे। म्हणजेच पेमेंट पे केलेला आहे जो आपण पासबुकच्या पेमेंट साईडला दाखवलाय 3,500, पण जास्त रेकॉर्ड केल्यामुळे 1,800 जास्त झालेत म्हणून ते त्याच्या ऑपोजिट बाजूला 1,800 क्रेडिट साईडला दाखवायचे आहेत। म्हणून इथं सेकंड नंबर टाकायचा आहे। चेक इश्यू and paid by bank but amount wrong record। आता इथं 5,300 वजा 3,500, 3,500 लिहायचं होतं पण आपण 5,300 लिहिले, तर 1,800 येतं। ही जास्तीची अमाऊंट रिसीट साईडला दाखवली। त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे तिसरं, चेक डिपॉझिटेड 9,700 कलेक्टेड बाय बँक वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक। कॅशबुकला आपण चेक डिपॉझिट केला बँकेत आणि जो कॅशबुकला रेकॉर्ड झालेला नाही, म्हणजेच कॅशबुकच्या रिसीट साईडला रेकॉर्ड करून घ्यायचं। इथं 3 नंबर टाकायचं, चेक डिपॉझिटेड 9,700 बाय बँक। आता पुढचं फोर्थ ट्रान्झॅक्शन आहे, पेमेंट साईड ऑफ कॅशबुक वॉज अंडरकास्ट ₹100। म्हणजे जी कॅशबुकची पेमेंट साईड कमी पडली 100 रुपयांनी, म्हणून कॅशबुकच्या क्रेडिटलाच पेमेंट साईड कमी पडली, अंडरकास्ट झाली, म्हणून इथं अंडरकास्ट पेमेंट साईड किती 100 रुपयांनी, तिला त्याच बाजूला 4 नंबर टाकून इथं लिहून घेतलं। त्याच्यानंतर पाचवा, इलेक्ट्रिसिटी बिल पेड बाय बँक 6,200 वॉज रेकॉर्डेड ट्वाइस इन पासबुक। ट्वाइस म्हणजे दोनदा रेकॉर्ड केलेला आहे आपण पासबुकला, मग पासबुकच्या दोनदा आली म्हणून ऑपोजिट साईडला रेकॉर्ड करायची आहे। आता इलेक्ट्रिसिटी बिल आपण इकडं पासबुकच्या पेमेंटला पेड केलंय दोनदा, म्हणून ह्या ऑपोजिट साईडला इकडं आपल्याला रिसीट साईडला दाखवायचं आहे। पेड इलेक्ट्रिसिटी बिल ट्वाइस, पेड इलेक्ट्रिसिटी बिल ट्वाइस 6,200। आता हे ट्रान्झॅक्शन आपले ट्रान्सफर करून झालेले आहेत, ज्या ठिकाणी बॅलन्स लिहिलाय त्या ठिकाणी प्लस करायचं आहे। आता इथं वर्किंग नोटमध्ये कॅशबुक आणि पासबुकला आपण ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर केलेत। आता रूलनुसार काय, जिथं बॅलन्स दिला तर बॅलन्स कुठं आहे, पासबुकच्या रिसीट साईडला, म्हणजेच क्रेडिट साईडला। मग दोन्ही कॅशबुक आणि पासबुकचे क्रेडिट साईड ॲड होणार आणि डेबिट साईड इकडं ॲड की इकडं लेस, इकडं वरचं पण क्रेडिट साईड ॲड, तो वर इकडं डेबिट साईड लेस। आता आपण ह्याच्यानुसार बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट कसं बनवायचं ते बघू। आता बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवायचं आहे वर्किंग नोटवरून। बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इथं डेट लिहून घेतली, ॲज ऑन
30 जून 2019. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज कॉलम करून घेतले. आता इथं आपण बॅलन्स लिहून घ्यायचा. अगोदर बॅलन्स ॲज पर पासबुक दिलेला आहे. इथं बॅलन्स 20,000 रुपये बॅलन्स दिला आहे, तो लिहून घेतला. त्याच्यानंतर ॲड लिहायचं आहे आणि जे आपण इथं ॲडचं वर्किंग नोटला जिथं बॅलन्स आहे तिथं ॲड केले, तर ह्या ॲड क्रेडिट साईड म्हणजे पासबुकची क्रेडिट साईड आणि कॅशबुकची क्रेडिट साईड दोन्ही ॲड करायचे आहेत. इकडचे ट्रान्झॅक्शन लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर डेबिट साईडचं लेसचं ट्रान्झॅक्शन लिहायचं आहे. मग इथं मी बॅलन्स लिहिला ॲज पर पासबुक. आता ॲडचे ट्रान्झॅक्शन लिहून घेतले मी. पहिलं चेक इश्यू अँड पेड बाय बँक विच अमाऊंट रॉंगली रेकॉर्डेड 1,800. सेकंड कॅशबुक पेमेंट साईड वॉज अंडर का 100 रुपीज. पेड इलेक्ट्रिसिटी बिल बाय बैंक विच रेकॉर्ड ट्वाइस इन पासबुक 6,200. हे 3 ट्रान्झॅक्शन ॲडचे होते. ह्यांची टोटल मी आउटरला लिहिली 8,100. वरच्या अमाऊंटमध्ये ॲड करून घेतलं 28,100 आलेलं आहे. त्याच्यानंतर लेसचं एकच ट्रान्झॅक्शन होतं. लेस डेबिट साईड कॅशबुकच्या रिसीट साईडला चेक डिपॉझिटेड बाय बँक विच नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक 9,700. एक ट्रान्झॅक्शन लिहून घेतलं. वरच्या टोटलमधनं हे लेस केलं. जे आन्सर येईल त्याला लिहायचं बॅलन्स ॲज पर कॅशबुक 18,400. हे आपला आन्सर असणार आहे. वरती बॅलन्स ॲज पर पासबुक असलं तर खाली आपण बॅलन्स ॲज पर कॅशबुक लिहायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रॉब्लेम सोडवायचा असतो. जास्तीत जास्त 11वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.